तर 2008 मधल्या रेल्वे भरती प्रकरणात मनसेनं आंदोलन केलेलं होतं। याच प्रकरणी राज ठाकरे यांना दोषी ठरवलं जाणार की निर्दोष मुक्त केलं जाणार याबाबत थोड्याच वेळात निर्णय समोर येणार आहे। न्यायाधीशांकडून निकालाआधी प्रकरणाच्या पार्श्वभूमीचं वाचन सुरू आहे। ठाणे सत्र न्यायालयात थोड्याच वेळात या प्रकरणी निकाल दिला जाणार आहे। 2008 मधलं रेल्वे भरतीचं हे प्रकरण होतं। उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन करण्यात आलेलं होतं। याच मनसेच्या आंदोलनाप्रकरणी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात हा खटला चाललेला होता। ठाणे सत्र न्यायालय या प्रकरणी थोड्याच वेळात निकाल देणार आहे। गुन्हा अमान्य करण्यात आलेला होता राज ठाकरे यांच्याकडून। मागच्या वेळेला जी सुनावणी झाली होती त्याच वेळेला आता आज नेमकं काय होतंय, निकाल काय दिला जातोय, ठाणे सत्र न्यायालयाकडून या निकालाकडे लक्ष असेल। मात्र निकालाआधी प्रकरणाच्या पार्श्वभूमीचं वाचन ठाणे सत्र न्यायालयात सध्या केलं जातंय। 2008 मधलं रेल्वे भरतीचं हे प्रकरण होतं आणि मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांना दिल्या जात आहेत, परप्रांतीयांकडून या नोकऱ्या हिरावल्या जात आहेत असं म्हणत 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणी मोठं आंदोलन मनसैनिकांनी केलं होतं, मनसेनं केलं होतं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडनं। गणेश, आत्ता नेमकं कोर्टात काय सुरू आहे? नक्कीच पाहायला गेलं तर शेवटी परप्रांतीय यांची जी तक्रार होती त्या संदर्भात पाहायला गेलं तर 2008 साली कल्याण स्टेशन या ठिकाणी रेल्वे भरती प्रकरणात मारहाण प्रकरणात मनसैनिक आणि स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यानंतर राज ठाकरे यांची आज सुनावणीसाठी स्वतः राज ठाकरे पुन्हा एकदा आता ठाणे न्यायालयामध्ये हजर राहणार आहे। या संदर्भात आता आज सुनावणीमध्ये काय नेमकं घडतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर जी जबाब होता तो जबाब देखील नोंदवला गेलेला आहे। इतर जे साक्षीदार आहेत त्यांचे देखील जबाब देखील नोंदवले गेलेले आहेत। राज ठाकरे हे पुन्हा आता ठाणे कोर्टामध्ये हजर राहणार आहे आणि हा ठाणे कोर्टामध्ये आता न्यायालय काय निर्णय देते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। मग सध्या तरी थोड्याच वेळात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाणे कोर्टामध्ये हजर राहणार आहे आणि हजर राहिल्यानंतर त्यांच्या वकिलामार्फत देखील आर्ग्युमेंट होणार आहे। त्यानंतर आता या आर्ग्युमेंट नंतर नक्की आता निर्णय काय होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं। मात्र सध्या तरी पाहता नक्कीच गणेश, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच।